तर बापा त्या पोरीला किती मारलं माहिती ना. तिची सासूबी सांगते, सासूबी सांगाले का नाही तो लय अज्जत आहे म्हणून. कोणी आपल्या लेकराचं सांगत असते, कोणी आपल्या लेकराचं झाकून घेत असते, पण तो लय अति बदमाश असेल ना. काय सांगू नाही त्याची माय. जी काकू बरोबर आहे तुमचं. तसं सांगते का कोणी? हाय असं नसतं चांगला बदमाश म्हणून म्हणते. हो ना बापा, किती मारलं होतं बाप्पा. आता काय माहित धावून राहिली होती म्हणते. मारलं गिरलं असं का माहिती तिले, मारलं गिरलं असं काय. आज दिसली का तुम्हाला सकाळी गेली का ती कामाले? आणि बापा मारलं काय तर तिले. मारलं असं बाई. मारतेच तू घरात गेलं का. तोंड दाबू दाबू मारते म्हणते. मी आता असं ऐकलं. असं नाही पाहिलं बापा, असं कसं आहे तर. मला नाही पटलं ते. लय पण दिसली नाही ते सकाळपासून. मारलं गेलं असं का, झोपली गिपली असं का ते. झोपताच कुठं येते माय. त्याच्या भ्यान उठा लागते ना. मारलं असं तर ते सांगते. जातं काय बोलावून पाहतं का तिला, विचारून पाहतं का. तिच्या घरापाशी जाऊन पाय. तो जर नसला तर मग तिला आवाज दे आणि मग येते ते मिस काढून तिला असंच बोला. हो मा, एवढा मार 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 मारते हो. सकाळी उठली का कामाला जाते हो माय. आपल्यासारखी म्हटलं अकोळली असती. एवढं मारलं असतं तर माझ्यासारखी तर अकोळलीच असती. म्हटलं असं जर तिकडे चुलीत गेलं काम कोणतं व्हायचं पाच बसत त्याचं ते. पण ते सकाळी उठते कामाला जाते बा. तिची एक कमालच आहे. तुम्ही बसा. मी तिला आवाज देऊन येतो. तुम्ही थांबा बसा, मी जातो लवकर आणि तिला घेऊन येतो बोलावून. येते ती तिकडे हो म्हणतो. नवरा नसला पाहिजे फक्त बापा. हो, आपण तिले विचारा ना तर कोणा विचारा. म्हणजे का तिला लाताच खाऊ द्याव का, मारूच द्याव का त्याला. आपण एका बाईचं दुःख नाही जाणलं तर मग कोण जाणं. बायानंच बायाचं दुःख नाही जाणलं तर काय फायद्याचं हो मग. बाया असून आपण. बरोबर आहे बापा, माझ्यासारखी दळवाली जाते. पण तो आपल्याच घुमाजोगता आहे ना. आपल्याला मनाचा होय का बा तुम्ही माझ्या घरी पोचायला येता काय नसतं काय, माझ्या घरात भांडणावर काय येतं. आपल्याला लागते भेव बापा भांडणायचं. आपल्या इथे माणसंही म्हणून का तुला काय एवढी एवढी ही आली काय. कोणी मधात जात नाही, तूच मधात जातं. मी म्हणून जात नाही बापा. मला तर लय वेळा दिसते पण मी काही बोलत नाही मधात. आता बिचारे तिला हिरवी हिरवी केलती व, एवढं मारलं होतं. लड सांगे व. कळलं म्हणे सारा म्हणे, हात कळला म्हणे. म्हटलं दवाखान्यात चाल, म्हटलं दवाखान्यात नेतो. नाही म्हणे बापा, कुठं बसतं म्हणे. माईच्या राक्षस आले दिसलं तर राक्षस मागा लागन म्हणे. बेवड्या आव्हानाचा बदमाश आहे म्हणे. तिच्या जेल धाकच आहे बिचारे. धाकस आले कोणाला सांगता नाही येत काही नाही. आणि मायले सांगावं का काय सांगावं काही समजत नाही बापा तिली. काय कर, माय पाहिली दुखण्याची आहे. तिला असं वाटते आपल्या मायच्या घरी काय जा दुखण्याची आहे. मायच्या जातीला बेकार वाटत असते दुखण्याच्या मायले. का नाही बा आपल्या पोरीला कसं दुखाय बा असं वाटतेच ना. कोणत्याही मायले वाटते हो. मग तिचे आईची माग काय म्हणते, तब्येत बरोबर होती म्हणते ना, काहीतरी झालं होतं म्हणते ना, दवाखान्यात भरती होती म्हणते ना. मग भेटीला गेलती का नाही गेलती. याच्या भेवानं गेलीच नाही. हो, ह्या माट्यानं जाऊन द्यायला म्हटलं. माट्यानं जाऊ द्याले. माट्या काय म्हणे, तिने मला सांगितलं. तिनं कोणापाशी सांगितलं नाही. काय सांगा म्हणे, आपल्याच नवऱ्याचं याच्या त्याच्यापाशी म्हणे. आपल्याच घरचा तमाशा दाखवून म्हणे. याला तर लाशन आहे नाही म्हणे, यानं सारी इकली म्हणे. पण आपल्याला तर आहे म्हणे. तर मला म्हणे ताई म्हणे तुम्हाला सांगतो म्हणे मनातली गोष्ट म्हणे. माझ्या आईचा फोन आलता म्हणे, तब्येत नाही म्हणे बरोबर. आईला तिच्या आईची काहीतरीच तब्येत बरोबर नव्हती. तर मग फोन आलता म्हणे. मग हिने विचारलं का जाऊ का म्हणे, आईची तब्येत लय झाली आहे म्हणे. तर तो काय म्हणे, काही लागेल लागत, गेली तर याच नाही तर मग असं म्हणे म्हणते हो माय. तिच्या जीवाला पडला विचार. मग का नाही तिनं का नाही गेलीच नाही हो बाई. आता म्हणे दिवाळीला जाईन तर भेटून घेईन म्हणे आईले. पण कोणत्या मायले किती बेकार वाटते हो माय. आपली पोरगी आली नाही बा. काय लागत होतं, काय भ्या लागते, काय लिहा लागत होतं, जा लागत होतं. जरासं जबर बना लागते हो. जबर व्हाले काही नाही. मला सगळी कंडिशन माहीत आहे तिची. तिच्या आईची नाही राही तब्येत बरोबर. भाऊजाच्या हाताखाली टिकावं लागते का हो माय. कोणाला मायले टेन्शन येते, पोरगी डोळ्यासमोर असली का असं आहे ना. म्हणून मग ते काही जात नाही. ते म्हणते जाऊ दे म्हणते. तिनं मिस केलं तिच्या आईले. आई म्हणे पैसे नाही म्हणे सध्या म्हणे, लय तंगी सुरू आहे म्हणे आई. मग असं तसं मग म्हणून नाही मग गेली नाही. ते मग तिच्या आईला समजून गेलं का नाही अरे बाई मी पोरगी काय सांगत बसन. त्या बैले दुखण्यात दुखणं दुःखच वाटते ना कोणत्या मायले असं नवरा असला म्हणजे. बाय बसल्याचा काय काम पडलं बापा तुम्हाला काय नाही म्हणून बापा. कायसाठी एवढ्या तळाख्यानं बोलावलं. कोणाच्या इकडे काम गिम लागलं काय काम. जा लागते कोणाच्या इकडे कामाले. बिचारे नुसती कामच करशील काय. काम कराले. तू एवढा ठोकते मारते तुले, एवढा त्या मागं लागते आणि तू नुसती कामच करशील काय. कामासाठी नाही बोलावलं, ती विचारपूस करायला बोलावलं. कुठं लागलं का काय झालं. मारते एखाद दिवशी कुठं हानली मानली लागलेली का निघते काय. लागलं म्हणजे मग माहीत पडन त्याला. तुला कुठं लागलं गिगलं का हो. मुका मार्गीर लागला काय. कुठं लागलं नाही बापा. थोडासा हाताला लागलं. ह्यावाल्या हात जरासा सरळ निघून राहिला. माय माझे उलीचं लागलं म्हणून राहिली. किती हात सुजला तू या. किती हात सुजला माय. काही लावलं गिवलं काय, बामगीम लावली का तिले. दवाखान्यात गिवखान्यात दाखवून पाय. जास्त गिस्त कमी जास्त लागलं काही झालं. आणि आजकाल नवीन आहे बापा. एवढं लागलं तरी म्हणतं बिचारे असं उलीचंच लागलं. उलीचं लागलं काय माय एवढा हात सुजून गेला व. हो माय किती लागलं व. किती हात सुजला. एवढा आपल्यासारखीले दिसते. त्या माट्याला दिसत का त्या घरच्या दिसाले. एवढं मारत असते काय. ढोराले तरी आपण मारत नाही एवढं.
हा तो बायकोला एवढा मारते काही शरम लाज शरम आहे त्याला हो साधा आपल्याला एखादी गाय गेली तर तिला हाक लावणी वाटत नाही, हा मारावणी वाटत. हा एवढा निर्दयी माणूस नाही पाहिला मी, निर्दयीवानाचा. हा ज्या माणसाने बायकोची कदर नाही तर कोणाची कदर करते तो. हा कदर कराले बायकोची कदर नाही आहे तर मग कोणाची कदर तो करून तो माट्या वानाचा. फक्त त्याच्या जीवाची कदर आहे, त्याला का माझ्या जीवाची कदर आहे का? त्याला तर वाटते का मी कधी मरतो आणि कधी नाही, मरुशी आहे मी. त्याला वाटते का कधी मरते निले कधी नेऊन टाकतो मी कधी मोकळा होतो. त्याला असं वाटते ना. नेहमीच म्हणते ना मला तो म्हणाले हां तू मिली पाहिजे, हां तुले असं करतो तुला मारून टाकतो असा बोलते ना तो. हां त्याला त्याची तेव्हा छाती थंडी होऊन मी मेले म्हणजे. एका ताईनं सांगितलं मला, हा त्या ताई म्हणे अशा नवऱ्याला जीव नाही घाला लागत म्हणे, जीव घालाले. हा तू जीव घालत नव्हतं त्याला. हो मी मला काही हो हां जीव नाही घातलं तर मला अधिक रातचा ठेसलं असतं. हां एवढं माया हाताची हालचाल नाही होय काही नाही होय. मी रातभर म्हटलं एका कळावर झोपली पण त्याच्या मळ्यावर मला खाऊ घाला लागलं. पहिले पोया त्याला चांगली चटुऱ्याची भाजी, हां चांगली मसाल्याची भाजी करून ठेवा लागली तवा जमलं. हां मसाल्याची भाजी नाही केली का फेकपाक करते, चांगलं जमलं नाही तर बळबळ करते. हां मला माय जीव लपू राहा लागून राहिलं. हो त्यावर आता काल भला बळबळ करे पोरीले करू देत नाही ते करते, पोरीचं 4 दिवसांनी लग्न करावं लागते. तू एवढी तब्येत नव्हती मग त्या पोरीला कोणी म्हटलं 4 पोया कर म्हणून, गोल करो हेकड्या करो काही करो म्हणे. मी पोरीचा हातचं खातो मी असं ऐकलं ना त्याचं. हां असं ऐकलं तर मग खाऊ द्यायला लागत, पोरीला करायला लागत होतं. तर आता त्या काळी केलं पोरीला करू द्यायला लागत होतं. पोरी घ्यायला आले का तू वेळी आता ना करू द्यायला लागत होतं पोरीले. हा त्या झोपून द्यायला लागत होतं. हा मग काय केलं असतं. तो तर काल भला बडबड करायला पोरी करू देत नाही आणि पोरी शिकवलं नाही वळण नाही लावलं. मग म्हटलं असतं तर मला लागत होतं तुम्हीच तर म्हणे बाण आता मलाच म्हणून राहिले तुम्ही. हा असं मला लागत होतं करायला लागत होतं पोरीला लाव आता वळण जरा तिली. काय तिले करायला लावतं जी. म्याने करायला लावलं बाप्पा तिले. अशी आहे तू अशी असाली. हा एवढं दुखलं तरी पुरीले कराले लावाले तुम्ही मन नाही झालं. हा एवढं प्रेम आहे ना पुरीवर. अरे प्रेमाचे लोक काही नाही आहे म्हातारे पण आपल्यालाच वागवते लेकरं. हा जे वागवते पण तुला सांगतो जास्त लोकांनी घ्यायला लागत लेकरं घ्यायला पुरत नाही. तुला सांगतो आता हा जराशे लेकराला वळणातच ठेवा लागते. उद्या बापा मी चालली बापा घरी. अधिकीन बापा चक्रास टाकत राहते कुठं गेली मावर लक्ष ठेवते बापा. इकडून आले का तिकडून आलं का चक्कर, इकडून आलं का ते अधिक घरात दिसत नाही तर तमाशा करून कुठं गेली पालीन तर म्हणन का बाय काय सोबत गोष्टी करू राहिली मायास कुठण्या करू राहिली मायास तसं असतं भरं माहिती त्याच्या गोष्टी करते म्हणून. हां साधं जरी कोणत्या बाईसोबत बोलत असलं तर हां करणं म्हणते कुटाण्या मायावाल्या म्हणते करणं म्हणते माझी गावभर बोम त्याच केली म्हणते त्यानं तुम्ही मागच आलो म्हणते. बापा मायानं ना लय मागं आले म्हणते असे बोलते. म्हटलं तू म्हणते मला चांगली नाही लावली म्हणते. पाय आली ते बायकाई पैशी आली ते. ओय काय करू राहिली काय माया गोष्टी सांगून राहिली काय. मारते आता तर काय करा बरं माता आता तर मारते व. इथं घरच्या गोष्टी सांगाले चालली घराच्या कुटाण्या कराले चालली माया घराच्या कुटाण्या कराले. तू या ना तर मागं चालू ह्या बायकाई कानं भरते ह्या बायका कानं भराले माया बायकोचे. माया तर सत्यानाश केला येणं पण हे बाहेर येऊ सांगते मायावाला मला बेकार ठरवतो तू. त्याच्यासोबत गोष्टी करू गोड बनतात मला त्याच्याविषयी मनात बेकार भरून ठेवतो मायाविषयी. त्याला काय माहित आहे चोट्टेले त्याला काय माहित आहे. कल खोरेवाण्याची इथं बसते ना याच्याने त्याच्या कुटण्या करते. घरात लोकांच्या भांडणं लावते. त्यानं कोणाचं भलं केलं त्याच्या घरचं आहे ना फक्त. येईल ह्या बाई माझ्या घरात भांडणं लावून राहिल्या वानाच्या चालल्या नुसत्या बसणं आहे याचं त्याचं कुठनं आहे दुसरं कोणतं काम आहे यायले झिपरेले. काहीच नाही मी कामाच विचारायला ती असं विचारायला नाही माया कुटण्या करायला तीन ह्या बाया तुले पोट भरून द्यायला या पेशाला या घरचा अंदाने पाया ना चालल्या माझ्या घरात आगा लावाले धंदे राहिले ते भांडणं लावाशिवाय. ओय ती बायको नको समजू रे. ओय कोणाला बोलून राहिला भांडणं लावते इथं बसते कुटण्या करते. तू पाय ना गल्लीनं लंग हिंट माजल्या तोंडाच्या. त्या बायकोले बोलत दुसऱ्याला पाहून राहिला काय हलाल तोंड्या. फुकटचा खोको माजला बायकोच्या भरोशावर. उलीचं काम नाही करत आम्हाला बेकार म्हणून राहिला त्यापेक्षा आता कधी चांगला 4 पट. कोणासोबत ढळणे राहत म्हटलं माट्या चाल ना आम्हाला बोलाले. त्या बायकोले बोल आम्हाला नको बोलू. काही तू ती बायको नको समजू. धरून आपटतोच आता तुले. जास्तीच्या बोलू नका कुठं नाही म्हणायचे हो लय जास्त बोलून राहिला. थांब आता तुला दाखवते कसं असते ती मस्ती ती बायको आणि त्या घरच्यावर मस्ती दाखवतो ना. आमच्यावर दाखवून राहिला का आम्हाला बोलला का तू सत्यानाश आली माया. हो बाय या लय हा सटसट करू या. अरे नका पाहिला स्त्री शक्तीचा जागर आज आहे म्हटलं. स्त्री शक्तीचा जागर तुला का वाटून राहिलं. स्त्री म्हणजे का फक्त दबून राहण्यासाठी नाही म्हटलं. बाय का भक्तीत तर मारतो काय वाटलं तू जसं बोलसन तसं ऐकून घे. तू काय कमी समजू राहिला का आम्हाला. मी ऐकणार आहे दुर्गाचा अवतार घेतो वेळ पडला तर सांगून ठेवतो. वेळ पडला तर काली बनतो म्हटलं आम्ही महाकाली. स्वयंपाक करते राहते आणि त्यासाठी खासाठी आणते म्हणून तिला अबला समजून राहिला का म्हणते. नारीला अबला नको समजू. नारीला अबला समजाले एकदा रणरागिनी बनली ना तर त्या वध केल्याशिवाय येणार नाही सांगून ठेवतो. डोळे उघडले का नाही बा स्त्रीशी खरंच स्त्रीच्या अंगात ताकद आहे. मी स्वतःला कमजोर समजत होती पण आज मला माहित झालं का नाही बा स्त्री शक्ती बरंच काही करू शकते. परंतु लय मारलं आज तुमची बारी आहे. आज बारी आहे आता तर
मारल्याशिवाय तर एवढ्या जणी आम्ही भिडलोच आहे आता तर सोडतच नाही. मारशील काय तिले याच्या समोर मारशील का सांग. सोळा मारू नका मारू. वाचवा 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 वाचवा. ए, बाया कोण ठुकून राहिलेले यानं काही काम केला का रे? काम केला का? ठुकून राहिलेलं आहे मस करे साला. हा लय बोले कुणाली. हा नुसता गली हिंटे कोणतं काम नाही करत. कसा बाय वाचवा वाचवा करू राहिला. नाही तर म्हणजे मला दाखव म्हणजे हात लावून घे ना. आता मला बायानं दाखवलं ना कसं असते म्हणून. बाया कमी नाही आहे म्हणून. बरं होऊन राहिले. हा बाया नाही तर आपल्यासारखे तुला लय सरक 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 करे. हा बायकोला तर पण मारे आपल्याला म्हणत नाही जात. आता कसं बोंबलून राहिला, आता कसं लागून राहिलं. बायकोला तसं लागतच नाही. अरे हालडून राहिला काय. बायानं दुर्गाचा अवतार घेऊन याले जाग्यावर आणते आता ह्या बाया. वाचवा वाचवा बाय बसून वाचवा. ठोका बाय ठोका ठोका. लय 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 बायकोले मारते. ठोका ठोका. नाही तू बत्तीस पाहिजे ती चांगली जबरदस्ती पाहिजे ती. आता आता मला पकडा मग मग करू मी. हा येतो ना आता करून दाखवून ना छुट्टी. हा आता दुर्गा त्यावर भिडल्या ना म्हणा. बोले वरून फेकू का खालून फेकू. धरली का कवट्यात फेकली मारलं तिले. त्या तंगडा मुडो का तिचा हात मुडो काही विचार नाही. आता कहून आता स्वतःला लागून राहिलं. बायकोले लागत नाही असं समजते तो. हा जसं काय तिले काय समजते काय नाही विचारा. लोकांना समजते काय माहिती. फेकफा काय करते का मारशील का बायकोले याच्या पुढं. दापशील का तिला अगोसा. एवढी चांगली सोन्यासारखी पोरगी माजला तू त्या आयुष्यभराचा बदला काढून घे. चांगला ठोकेले परत देणं लय ठोकलं. आता लागून नाही राहिला काय. बायकोले मारता लागत नाही तिले. लोक नाही समजतं का तू. लोक नाही समजतं ना. नाही मारत नाही याच्या पुढे मारत नाही. बाय सोळा बाय सोळा. सुट्टीला आता कसं सुट्टीला हा बायकोले वय टोकतो. हा आता लागून राहिली ना. आता माहित होतं ना कसं लागते कसं नाही. तिचा हात बिचारीचा किती दुखून राहिला म्हटलं. एका हातानं म्हटलं सारं काम करावं लागते. एका हातानं झोपता नाही तिले काही नाही. कदर उडीशी नाही. स्वतः जीवाची कशी कदर येऊन राहिली. आता कशी कदर येऊन राहिली. त्यापासून कामाला नाही जायचं याला पाठवायचं. जाशील ना कामाले. बैल कमजोर समजून राहिला का तू. बाई घर सांभाळू शकते तर काही करू शकते. आज बाई कुठं आहे म्हटलं. तू जास्त तिले बोलतं मारतं. तुला वाटते का काय होते काय नाही. आम्हाला बोलायला लागला. बाहेरच्या बायाला बोलायला लागला. आमच्याशी पंगा घेतं का घे. आता घे ना. आता तुल्यावर दागण ठकतोच आम्ही. त्याला पुरीला आता घरी गेल्यावर डबल मारशील का. करशील का तिच्या सक्त. नाही चुकलं करा मला. चुकलं माफ करा याच्या पुढे काही नाही करा. सॉरी माफ करा. बोलून राहिले होते. लय बोलणं तुमचं ऐकून राहिलो होतं आम्ही. आम्हाला काय बोलायची गरज होती काय. ते बिचारी सहन करून राहिली किती दिवसाची. आमचं मन दुखते पण आम्ही काही नाही करू शकलो. आम्हाला बोलले म्हणून आम्हाला आज पाणी आलं म्हटलं. चुकलं नाही समजलं लय तिले म्हणजे ऍडजॉर्ज केला. आता ते करेल याच्या पुढं. मला असं वाटतं का तिला किती ठोक तिथे आता रे भारत तिले मला समजलं स्त्री शक्ती काय म्हणून. नाही आता कधीच नाही. मी आता तुम्हाला कधीच दिसू देणार नाही. तिला कधी मारणार नाही. मी कधीच असं करणार आहे. असं वागणार नाही मी. सोळा बात मी हात जोडतो पाय जोडतो मी. नाही मी सगळ्याच्या पाया लागतो. पण मला सोळा मला पाय लागतो. मी लागतो सगळ्याची माफी मागतो मी. हो आता कसा सुट्टी आला नाही तर म्हणते मग अंगाला हात तर लगा की द्या. खरूच तर लगा की द्या. लय मस्ती आला होता. आता कशी उतरली बायनं मस्ती. आता तलावर आला. त्या दिवशी माही कालर पकडली होती त्यानं लय माजली आणि करे. आता मी दादाच बनलो. आता घे ना म्हणा बायासमोर बन ना म्हणा. आता दाखव ना म्हणा ताकद. मला त्या दिवशी गचकून राहिला होता. काही नाही वाटीने गेलतो काही नाही गेलतो. माझ्यावर दादागिरी दाखवी 4 लोकांसमोर. त्याला वाटलं एकटा माणूस काय करते.